रांदेवाडीत 44 लाखांच्या नळपाणी योजनेचे लोकार्पण, घराघरात नळाद्वारे पाणी, ग्रामस्थांना मोठा दिलासा. माजी आमदार राजेश पाटील यांचे पाणी संवर्धन आणि लोकसहभागाचे आवाहन. चंदगड तालुक्यातील रांदेवाडी येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठीची अनेक वर्षांची वणवण अखेर संपुष्टात आली असून 44 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचं लोकार्पण उत्साहात संपन्न झालं. या योजनेमुळे घराघरात शुद्ध पाणी पोहोचू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. लोकार्पण प्रसंगी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी पाणी ही भविष्यातील पिढ्यांसाठी जपण्याची अमूल्य संपत्ती असल्याचं सांगत त्याचा काटकसरीनं आणि नियोजनबद्ध वापर करण्याचं आवाहन केलं. जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्यावर आपला विश्वास असल्याचं त्यांनी नमूद केलं. रांदेवाडीतील नागरिकांना वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. ही समस्या लक्षात घेऊन 44 लाख रुपयांच्या नळपाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. आज ही योजना पूर्णत्वास गेल्यानं ग्रामस्थांच्या दारात पाणी पोहोचल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. या योजनेच्या उभारणीत ग्रामस्थांचाही मोलाचा सहभाग लाभला. रवळू गावडे यांनी स्वतःची 1 गुंठा जागा उपलब्ध करून दिली, तर विठोबा गावडे यांनी पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली. लोकसहभागातून विकास कामं अधिक प्रभावीपणे उभी राहू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं राजेश पाटील यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात हार, तुरे, शाल, श्रीफळ याऐवजी वृक्ष भेट देण्याची परंपरा सुरू करण्याचं आवाहन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमाण्णा गावडे होते. पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांनी परिसरातील प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. भरमाण्णा गावडे यांनी राजेश पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकास कामांचं लोकार्पण आजही होत असल्याचं सांगत त्यांच्या विकास दृष्टीचं कौतुक केलं. यावेळी महादेव प्रसादे, चंद्रकांत पाटकर, बाळकृष्ण दळवी, शामराव गावडे, नारायण गडकरी, अशोक तुपारे, विजय मोरे, मंगेश भोवर, रवळू गावडे, अमृत गावडे, गुंडराव पाटील, श्रीधर गावडे, सुरेश पाटील, नागोजी गावडे, विठोबा गावडे, परशुराम कालकुंद्रीकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केलं. पिण्याच्या पाण्याच्या समस्येनं त्रस्त असलेल्या रांदेवाडीसाठी ही योजना केवळ विकास कामं नसून ग्रामस्थांच्या जीवनात दिलासादायक बदल घडवून आणणारी महत्त्वाची सुविधा ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.